नमस्कार. नम्रतास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कोकणी पद्धतीने बटाटा रस्सा करूया. त्यासाठी इथे मी ओलं नारळ किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी. त्यात घालायचे 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून जिरे, 4-5 काळी मिरी घालूया आणि चिंच मी भिजत ठेवलेली त्याचं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ह्याच्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मसाला वाटून घ्यायचा आहे. कढई मी तापायला ठेवलेली आहे. त्यात 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. 1 टेबलस्पून मोहरी घालायची आहे. कढीपत्ता घालूया आणि एक हिरवी मिरची घालूया आणि त्याच्यानंतर ह्याच्यात आपण जे बटाटे चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. 1 टेबलस्पून मिरची पावडर घालूया. आपल्याला घालायची आहे हळद आणि 1 टेबलस्पून घालायची आहे धने पावडर. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. ह्याच्यात मीठ घालायचं आहे आणि 1 ग्लास पाणी घालून आपण अगोदर बटाटे शिजवून घेऊया. ह्याच्यावर झाकण ठेवूया. 5 ते 7 मिनटात आपले बटाटे चांगले शिजलेले आहेत आणि आता आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यात घालूया आणि ह्याला मिक्स करूया आणि परत एक फक्त वाफ द्यायची आहे. बघा मस्त आपली बटाटा रस्सा भाजी कोकणी पद्धतीची तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपल्या चॅनल नम्रतास किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा.